तर मित्रांनो आता आम्ही कशेळी टेबल पॉईंटला आलेलो आहोत आणि जस्ट वेट तुम्हाला माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, आर संगतीनं तुझ्या मी येणार नाय, आर संगतीनं तुझ्या मी येणार नाय, तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. गाइस लड़के लोग देखो ना गाइस, देखो ना ग तुझं टपोर डोल जसं कोल्याचं झालं, माझं काळीचं घोळ त्यात नाचून त्याशिवाय मी मसाला नाही टाकत त्याशिवाय ती चांगली मॅगी होणार. माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान आपल्या गाड्या इथे लागल्यात. आपण आहोत कशेळी बीचला आणि चालू आहे आपल्या खास मित्रांसोबत कोकण दौरा, तळ कोकण दौरा चालू आहे. आणि आता कशेळी टेबल पॉइंटला ह्या व्ह्यू सोबत मॅगी बनत आहे. फक्त विचार करा ह्या अशा पॉइंटला मॅगी बनवून खाण्याचा आनंद काय असेल. हा आपला व्ह्यू पॉइंट टेबल पॉइंट. आत्ताच जस्ट सनसेट होऊन गेलाय. चालू आहे सगळं. डबल व्यवस्थित डबल तर आता आम्ही कशेळीवर आहोत आणि इथे मॅगी करून खाल्ली. आजची संध्याकाळ आणि कालची संध्याकाळ खरंच अविस्मरणीय होती. हे नजारे, हा लाटांचा आवाज सगळंच न विसरण्यासारखं आहे. आणि ही आपल्या सोबतची पब्लिक खरंच जे काही 2-3 दिवस आम्ही इकडे कोकणात आहोत, खरंच सॉरी 4-5 दिवस खरंच म्हणजे असं कुठलाच क्षण नाही आहे की जो विसरू शकतो आम्ही. जी केलेली माझ्या मस्ती, बघितलेले पॉइंट, बघितलेली मंदिरं, सनसेट, सगळंच खरंच खूप सुंदर दिवस गेलेत. आणि आजची आमची शेवटची रात्र आहे. उद्या आम्ही रत्नागिरी करून आम्ही निघणार आहोत. आता मी आमचा स्टे रत्नागिरीलाच असणार आहे. आपण प्रत्येकालाच विचारणार आहोत की तुम्हाला काय वाटलं, तुमचा काय अनुभव आहे. बघूया प्रत्येकजण काय काय सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, जसं की मी बोललो की प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव विचारायचा आहे. तर आपला पहिला कॅन्डिडेट आहे प्रज्ञेश पाटील. काय सांगशील प्रज्ञेश, कसं वाटलं? हे जे गेले 5 दिवस गेले आम्ही फिरतोय हे आम्ही कधी विसरणार नाही आहोत. आणि जो आमचा जो ग्रुप आहे भटकंती ट्रॅकर्स म्हणून, हे जे मित्र आहेत आम्हाला भेटलेले, खरंच म्हणजे जीवाचे जीवलग आहेत. आणि कुठे निघालो म्हणजे काय, म्हणजे असे कुठं पाठी पुढं बघत नाही, काय नाही, चला लगेच चला बोलतात. त्याच्यामुळं आम्हाला पण जरा कुठे फिरायला जाण्याच्या आधी मला विचार नाही करायला लागेल. आणि जे कोकण आम्ही जे फिरतोय, जी मंदिरं पाहतोय, त्या आम्ही मंदिरात जातोय, ती फिलिंग घेतोय, खूप म्हणजे खरंच खूप सुंदर. खरंच कोकण खूप भारी आहे. थँक्यू मित्रा. तर आता रितेश त्याचं अनुभव सांगणार आहे. गेल्या 5 दिवस आपण
म्हणजे तळ कोकणात फिरत आहोत. आता तळ कोकणातच आहोत आपण. उद्या आज रत्नागिरीला जाणार आहोत. आता वाजलेत 7 वगैरे वाजलेत आणि जे फिरतोय, अनुभव घेतोय, जे पॉइंट बघतोय आणि आपल्या खास मित्रांसोबत फिरतोय, याहून सुंदर काय असेल. आणि आता आपण ज्या पॉइंटला आहोत तो एक सनसेट पॉइंट आहे, कशेडी घाट ना, कशेडी बीच. कशेडी बीच टेबल पॉइंट. तिथून सुंदर सनसेट येतोय. आणि आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी बाईकवर कोकण राईड केली पाहिजे. खूप सुंदर वाटतंय. जी गाड्या चालवायला मजा येते, बाकी जे रस्ते आहेत सुंदर आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवावा असा हा कोकण आहे. हां नक्कीच. आणि जसा की तो बोलतोय की आम्ही जे जगतोय ते म्हणजे खरंच गोष्ट आहे की आम्ही शब्दात नाही व्यक्त करतायत आम्हाला की काय आहे इथे. दाखवतो तरी पण तुम्हाला की एकदा बघून घ्या. भारी आहे रे. मला रडू आले. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत गणपतीपुळे येथे. आजचा दिवस 5वा आणि पहिलं दर्शन गणपतीपुळे. चिंतामणि तू सिद्धिनायक गणाधीशाय मोरया. वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका. वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणी. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. तर नमस्कार मित्रांनो. आत्ता आम्ही आलेलो आहोत संगमेश्वर कसबा येथे. महाराजांची जी कसबा बाजारपेठेमध्ये मूर्त आहे तिथे आलेलो. चेक, जस्ट चेक. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगोली. मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हा तातोडा छनिंदार केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही बघा. एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं 3000 वर्षाचं मंदिर आहे. त्याला इंटरलॉक म्हणतात. हा नंतर मंदिर बघा एकावर दगड ठेवलेले आहेत. पलीकडे सूर्यदेव आहेत म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताफ्यात बघा. पुढे 1 2 3 4 देवाच्या खाली एक आहे. हा हे 4 खांब बघा. 4 खांब अखंड दगड आहेत. नंतर व्हिडिओ केला तरी चालेल. प्रत्येक खांबावर देव आहेत बघा. प्रत्येक खांबावरती देव आहेत. त्यांना भारवाहक म्हणतात. भारवाहक म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ते छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेलं की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वरुण आणि शास्त्री. आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलं. खरं संगमेश्वर हे आहे. नंतर बघा. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना तिथेच छत्रपती संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं.
पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ, तळ कोकण, गमनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींच्या छावा पिक्चरचं शूटिंग इथं चालले खाली. मित्रांनो, फायनली ऑलमोस्ट आमची ट्रिप झालेली आहे आणि आम्ही आता सप्तेश्वरमध्ये आहोत आणि इथून आम्ही आमच्या ट्रिपची आणि व्लॉगची पण सांगता करणार आहोत. तर त्याआधी बघूया प्रत्येकाचं मनोगत. कसं वाटलं प्रवास? काय सांगशील प्रज्ञेश, कसं वाटलं भाई? गेले 5 दिवस आम्ही फिरतोय कोकणात. खूप चांगलं वाटतं कोकणात फिरायला, खूपच जास्त चांगलं वाटलं. गेले हा 3-4 महिन्याचा प्लॅन होता आमचा. तसं बघायला गेलं तर वर्षभराचा प्लॅन होता. 1-2 वर्ष झाली ह्या प्लॅनला, की गाड्या आमच्याकडे नव्हत्या स्वतःच्या. तर आता आमच्या स्वतःच्या माझ्याकडे होती, सायराजकडे होती, आमच्या ह्या 2 मित्रांकडे नव्हत्या, पण त्याही आता खूप चांगल्या गाडी घेतलेल्या आहेत. तर आम्ही आमचं ठरलेलंच की गाड्या घेतल्या की पहिला आपण कोकण ट्रिप जाऊ म्हणून. आज ते आमचं स्वप्न पूर्ण झालं की आम्ही कोकणात ट्रिप आलो. आता नेक्स्ट टाईम जी ट्रिप असेल ती आम्ही आमच्या 4 व्हीलरमध्ये असेल. सायराजची 4 व्हीलर आहे, त्याच्या 4 व्हीलरमध्ये आम्ही नेक्स्ट ट्रिप ही सायराजकडनं असेल आम्हाला. 100%. काय सांगशील जिगर? असं बघायला गेलं तर आता प्रज्ञेशने सांगितलं आमचं 4-5 महिन्यांचा हे चालू आहे, आपले प्लॅन चालू होता तो आज सक्सेसफुल झालेला आहे. कारण की अगोदरपासून चालू होतं इकडे जाते तिकडे, पण पहिला आपण बघूया चला कोकण फिरून येऊया. तर कोकणात आलो, पण खरंच एवढं मजा वाटली ना, लय मजा वाटली. कारण की आता म्हणजे अजून खूप ठिकाणी आमची फिरायची राहिली, ती पण आम्ही करणार आहोत. पण ते अजून आहेत दिवस, म्हणजे कधी ना कधी येईल योग, तेव्हा परत आम्ही एक ट्रिप काढू आणि तेव्हा परत ती जी राहिली ती ठिकाणं करू आणि परत एकदा फिरू. पण लय मजा वाटली आता. थँक्यू बाबा. काय बोलाल बाबाजी? काय बोलणार, 6 दिवसाचा प्रवास, 6 दिवस कधी निघून गेले कोकणात समजच नाही. आणि अविस्मरणीय क्षण आहे ते. म्हणजे अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे मंदिर वगैरे आहेत, प्राचीन असे. बस जास्त नाही काय बोलू शकत. नक्कीच, थँक्यू. काय बोलशील बाबा? आमचा खरं तर प्लॅन गुरुवारपासून स्टार्ट झाला. बुधवारी श्रीवर्धनमध्ये पहिला दिवस झाला. गुरुवारपासून आम्ही सगळी म्हणजे 8 जण एकत्र वेंगुर्ल्याला निघालो. तर पहिल्या दिवशी म्हणजे गाडीतच प्रवास गेला. एवढा पहिला दिवस खरं तर असं काही फिरण्यासारखं बघितलं नाही, पण त्यानंतर काही अनुभवलं आहे ना, ते डोळ्यासमोर म्हणजे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं आहे. आणि खरं तर आमचा ट्रिपचा पैसा म्हणजे ठरवल्याप्रमाणे पेक्षा डबल झाला. पण खरं तर पैशांचं महत्त्व आम्हाला म्हणजे पैसा किती खर्च झाला ते समजलंच नाही, पण आठवणी कायम लक्षात राहतील. नक्कीच बाबा. तर काय तुझा दिवस अनुभव आहे? दुनियामधलं सर्व काय ते कोकणामध्येच आहे. बालीसारखा वगैरे सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळतात. जग नसेल फिरता तर 2 जिल्हे फिरा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. पूर्ण जग तिथेच आहे. नक्कीच भाई, थँक्यू भाई. तू काय सांगशील सायराज? खूप भारी, वेल पुरत नाही एवढी ठिकाणं आहेत फिरण्यासारखी. आणि काय आजपासून बस द्या पुढे. थँक्यू. नाही बोलता ना. काय सांगशील बाबा? आपला आजचा शेवटचा दिवस आहे. खूप छान वाटलं कोकणात फिरून. जे म्हणतात की इंग्लिशमध्ये वाक्य आहे की
इट्स नॉट अबाउट डेस्टिनेशन, इट्स अबाउट द पीपल यू ट्रॅव्हल विथ. म्हणजे जे तुम्ही कोणासोबत फिरता ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यांच्यासोबत जी मजा येते तीच. आणि आपल्या मित्रांसोबत फिरायला खूप मजा आली, खूप भारी वाटलं. बस. नक्कीच. तर ही आपली गँग आहे. नक्कीच पुढच्या वेळी पण एक ब्लॉग होईल आणि ही सगळीजण सोबत असतील. थँक्यू भाई. की जसं की यांनी सांगितलं की खरंच कोकण आहे ना, कोकण नाही शब्दात आपण व्यक्त करू शकत. कोकण आहे भाई. कोकणाला शब्दच नाही आहेत. ॲक्च्युली आम्ही खूप फिरलो, काय बघितलं काय नाही. पण इकडची जी मंदिरं वगैरे आहेत अतिशय म्हणजे नवीन कन्स्ट्रक्शन करत आहेत, पण मंदिरांची ठेवी जी आहे ती त्यांच्या जुन्या पद्धतीचीच आहे आणि तेच बघण्यासारखं आहे. कारण आम्ही ठीक आहे, आम्ही काय कोकणातले नाहीत असा प्रकारच नाही, आम्ही पण कोकणातलेच आहोत. पण बाई तळकोकण आहे. तुम्ही जर कधी पण येताय तर नक्कीच म्हणजे तुमचा प्लॅन असेल की बाई कर्नाटक वगैरे सगळे फिरायला जातात, असं नाही की नाही फिरायचं आहे, पण बाई कोकण फिरून बघा. कोकणात जी मजा आहे ती कुठंच नाही. आणि कोकणातली माणसं वगैरे नक्कीच सगळं काही होतं ते अविस्मरणीय आहे. आणि अजून काय अजून अरे एक आहे हा कोकण आपण सगळेच कोकण आहोत. खूप मजा आली आणि मित्रांनो, अविस्मरणीय आयुष्यात क्षण जगायचं आहे. असेल ना, हा आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण आहे ही ट्रिप. म्हणजे खूप. आणि बाईकवर येण्यात आणखी सुख आहे आपल्या. नक्कीच त्यामुळे खूप मजा आली. थँक्यू भाई. आणि एक गोष्ट मेन म्हणजे आयुष्यात जगायचं असेल ना तर आताच जगून घ्या. लग्नानंतर तुम्हाला काही जगता येणार नाही. नक्कीच. आणि जेव्हा शेवटच्या क्षणी म्हणजे जेव्हा आपण शेवटच्या क्षणी आपण पडलेलो असतो म्हणजे तेव्हा आपल्याला आठवण येते की अरे यार काय आयुष्य जगलो. म्हणजे असं वाटलं पाहिजे शेवटच्या क्षणी की काय आयुष्य भारी गेलं. असं वाटलं नाही पाहिजे अरे हे जगायचं राहूनच गेलं माझं. 100%. तर आताच जगून घ्या असंच. चला नक्कीच. मित्रांनो चला इथपर्यंतच आपला ब्लॉग होता. नक्कीच भेटू बाकी सगळे. भाऊजे महादेव. चला बाय बाय.